चला आज एका अशा आवाजाची गोष्ट ऐकूया जो त्या काळात घुमला जेव्हा समाजानं स्त्रियांना गप्प राहण्याचा आदेश दिला होता. ही कहाणी आहे एका बंडखोर विचाराची ज्यानं समाजाच्या ढोंगीपणावर थेट हल्ला चढवला. ही गोष्ट आहे ताराबाई शिंदे यांची, ज्यांनी आपल्या लेखणीलाच शस्त्र बनवलं. जरा विचार करा, 19व्या शतकातला भारत, एक असा काळ जिथे स्त्रियांसाठी प्रत्येक पावलावर फक्त बंधनं होती. बालविवाहाची प्रथा तर सर्रास होती, ज्यामुळे लहान मुलींचं भविष्य अंधारातच ढकललं जायचं. सगळा समाज पुरुषप्रधान मानसिकतेच्या ओझ्याखाली होता. आणि त्यातही जर एखाद्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं तर तिचं आयुष्य तिथेच थांबायचं. विधवा म्हणून जगणं म्हणजे एक प्रकारचा शापच होता. समाज त्यांना अपशकुनी मानायचा आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीपासून त्यांना दूर ठेवलं जायचं. आणि ह्या सगळ्यावर कळस म्हणजे अज्ञानाची बेडी. स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं पूर्णपणे बंद होती. त्यांना ज्ञानाच्या प्रकाशापासून मुद्दाम दूर ठेवून कायमच्या अंधारात ठेवलं जात होतं. ह्याच अशा घुसमटणाऱ्या वातावरणात एका बंडखोर विचाराने जन्म घेतला, ज्याचं नाव होतं ताराबाई शिंदे. पण याच अंधारलेल्या काळात एक अशी घटना घडली, एक अशी ठिणगी पडली, जिने समाजाच्या त्या दुटप्पी नैतिकतेचा बुरखाच फाडला. ही घटना एका मोठ्या वैचारिक क्रांतीचं कारण ठरणार होती. हे वर्ष होतं 1882. एका तरुण ब्राह्मण विधवेवर अनैतिक संबंधांचे आरोप झाले आणि समाजानं तिला लगेच गुन्हेगार ठरवून टाकलं. तिचा गुन्हा एवढाच की तिने समाजाच्या त्या खोट्या नैतिकतेच्या नियमांना कुठेतरी आवाहन दिलं होतं. आणि मग बघा न्यायाचा खरा चेहरा कसा समोर आला. त्या स्त्रीला तिला आरोपी ठरवलं, सगळ्यांसमोर अपमानित केलं, शिक्षा सुनावली. पण तो पुरुष ज्याचा यात सहभाग होता त्याचं नावही कुठे आलं नाही. तो नामानिराळा राहिला, जणू काही झालंच नाही. हाच तो ढोंगीपणा. नियम फक्त आणि फक्त स्त्रियांसाठी. हा सगळा अन्याय पाहून एका स्त्रीचं मन मात्र पेटून उठलं. तिच्या मनात प्रश्न आले की गुन्हा दोघांचा, मग शिक्षा फक्त एका स्त्रीलाच का? स्त्री आणि पुरुषांसाठी हे वेगवेगळे नियम का? यालाच नैतिकता म्हणायचं का? आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधायला, समाजाच्या या ढोंगीपणाला थेट आव्हान द्यायला एका स्त्रीनं हातात शस्त्र घेतलं. शस्त्र होतं लेखणीचं. आणि त्या बंडखोर आवाजाचं नाव होतं ताराबाई शिंदे. तर कोण होत्या या ताराबाई शिंदे? त्यांचा जन्म 1850 मध्ये बुलढाण्यातल्या एका प्रगतशील कुटुंबात झाला. त्यांचे वडील ते सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. त्यामुळे साहजिकच लहानपणापासून त्यांच्यावर समानता आणि न्यायाचे संस्कार झाले. विचार करा, ज्या काळात मुलींना शाळेत पाठवणं हे पाप समजलं जायचं, त्या काळात ताराबाईंना घरीच मराठी, संस्कृत आणि इंग्रजीचं शिक्षण मिळालं. आणि प्रेरणा तर होतीच, ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या क्रांतिकारी व्यक्तिमत्वांची. पण एक लक्षात घ्या, ताराबाईंचा हा आवाज एकटा नव्हता. तो एक मोठ्या सामाजिक बदलाचा भाग होता. बघा, 1848 मध्ये फुले दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली. मग 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आणि याच विचारांच्या भक्कम पायावर 1882 मध्ये ताराबाईंनी आपल्या लेखणीतून एक वैचारिक स्फोटच घडवला. त्या एका घटनेनं, त्या सार्वजनिक अन्यायानं ताराबाई इतक्या अस्वस्थ झाल्या की त्यांनी थेट लेखणी हातात घेतली आणि समाजाच्या ढोंगीपणावर असा काही प्रहार केला. त्या प्रहाराचं नाव होतं स्त्री पुरुष तुलना. चला तर मग पाहूया काय होतं या क्रांतिकारी ग्रंथामध्ये. स्त्री पुरुष तुलना हे फक्त एक पुस्तक नव्हतं, अजिबात नाही. तो होता भारतीय स्त्रीवादाचा जणू काही पहिला जाहीरनामाच. त्यातला प्रत्येक शब्द म्हणजे पुरुषी मानसिकतेवर केलेला एक थेट आणि निर्भीड हल्ला होता. त्यांनी खूप साधा पण तितकाच थेट प्रश्न विचारला. त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट होता. अरे, स्त्री आणि पुरुष एकाच मांसाचे बनलेले नाहीत का? मग त्यांच्या नैतिकतेसाठी हे वेगवेगळे नियम का? पुरुषांच्या चुकांकडे कानाडोळा करायचा आणि स्त्रियांना मात्र कठोर शिक्षा द्यायची, हा कुठला न्याय? एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी शिक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला. त्यांनी समाजाला सुनावलं की तुम्ही पुरुष स्त्रियांना अज्ञानात ठेवता, त्यांना शिकू देत नाही आणि वरून त्याच अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत म्हणून त्यांची टिंगल करता. काय दुटप्पीपणा आहे हा? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचा गाभा 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर उभा होता. 1. स्त्री आणि पुरुष हे जन्मतः समान आहेत. 2. धर्म आणि परंपरेचा वापर करून स्त्रियांवर अन्याय केला जातो. 3. समाजाचे जे नैतिकतेचे नियम आहेत ना, ते सगळे दुटप्पी आणि ढोंगी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. स्त्रियांची खरी मुक्ती ही फक्त आणि फक्त शिक्षणातूनच होऊ शकते. पण विचार करा, इतके क्रांतिकारी विचार मांडल्यानंतर ताराबाईंचं पुढे काय झालं असेल?
समाजाने कसं स्वीकारलं असेल त्यांचं हे बंड, आणि हो, त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो आजही इतका महत्त्वाचा का वाटतो? उत्तर खरं तर खूपच कटू आहे. त्या काळातल्या समाजाला ताराबाईंचे हे विचार पचलेच नाहीत. त्यांच्या लेखनावर प्रचंड टीका झाली. समाजाचा रोष त्यांना सहन करावा लागला. आणि हो, त्यांचा आवाज दाबण्याचा हरेक प्रयत्न केला गेला. पण म्हणतात ना, सत्याचा आवाज तुम्ही दाबू शकता, पण तो कधीच मरत नाही. अनेक वर्षांनी जेव्हा विचारांची एक नवी पहाट उगवली, तेव्हा कुठेतरी जाऊन जगाला ताराबाईंच्या शब्दांचं खरं मोल कळायला लागलं. आणि आज आपण ताराबाई शिंदे यांना भारतातल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिकांपैकी एक म्हणून ओळखतो. त्यांचं ते पुस्तक स्त्री पुरुष तुलना आज फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये अभ्यासलं जातं. आणि आजही स्त्री हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी ते एक मोठं प्रेरणास्थान आहे. आज या गोष्टीला 140 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेलाय. आपण नक्कीच खूप पुढे आलो आहोत. पण त्यांनी जो मूळ प्रश्न विचारला होता ना, तो आजही तसाच उभा आहे. खरंच स्त्री आणि पुरुषांसाठी समानतेचे आणि नैतिकतेचे नियम सारखे झाले आहेत का? की नकळतपणे आजही आपण तोच दुटप्पीपणा जगतोय? यावर विचार करणं हेच मला वाटतं ताराबाई शिंदे यांना खरं अभिवादन ठरेल.